नमस्कार मित्रांनो, बंधूंनो. आज 29 मार्च 2026. वादळी पावसाचे वेळोवेळी आपण अपडेट दिलेले आहेत. राज्यात कशा पद्धतीने वादळी पाऊस होईल ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. कृपया त्या व्हिडिओवर जाऊन आपण वादळी पावसाच्या अपडेट पाहू शकता. आज आपण फक्त मित्रांनो इंडियन ओशन डायपोल, आयोडी आणि निनो, ज्याला आपण म्हणू अल लिनो, ला लिना, या संदर्भातली माहिती समजून घेऊ. हा जो आलेख आहे मित्रांनो, हा नॅनो 3.4 चं इंडेक्स आहे. अल लिनोची माहिती सांगणारा हा घटक आहे. या ठिकाणी मित्रांनो विषुववृत्त आहे. सध्या मार्चचा शेवट चालू आहे. म्हणजे अल लिनो सध्या तटस्थ अवस्थेमध्ये आहे. फार दिवस तो तटस्थ राहणार नाही, लक्षात घ्या मित्रांनो. एप्रिल आणि मे पर्यंतच तो तटस्थ राहील. मे नंतर मित्रांनो पॉझिटिव्ह अल लिनोकडे वाटचाल होत आहे. साधारणतः मित्रांनो तो त्याच्या सप्टेंबर या महिन्यामध्ये त्याच्या सिंगेला पोहोचणार आहे. म्हणजे तो 2.4 जाण्याची शक्यता आहे. म्हणजे तीव्र अल लिनो हा 2009 मध्ये 2026 मध्ये येऊ शकतो, येणार आहे. जसं पाठीमागची हिस्ट्री जर आपण पाहिली, 2015-16 मध्ये सुद्धा तीव्र अल लिनो होता. त्या पद्धतीचा अल लिनो हा येत आहे. या पार्श्वभूमीवर देशात, राज्यात कशा पद्धतीच्या कसा पाऊस असेल हे सुद्धा सातत्याने आपल्याला यावर लक्ष ठेवावं लागेल. त्याचे अंदाज आपण वेळोवेळी वर्तो. मित्रांनो, हिंदी महासागरातील जे आयोडी आहे तिची सुद्धा माहिती आपण पाहू. हा आयोडीचा इंडेक्स आहे, आयोडी दर्शवणारा. मित्रांनो, आयोडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल, हिंदी महासागरातील पृष्ठभागावरलं तापमान कशा पद्धतीने आहे ते सुद्धा भारतीय मोसमी सिस्टीमला बळकटी प्राप्त करत असतं. पण ते कितपत करतं हे सातत्याने आपल्याला पाहावे लागेल. तर मित्रांनो, सध्या मार्च महिना चालू आहे, मार्चचा शेवट चालू आहे. म्हणजे आयोडी सध्या पॉझिटिव्ह आहे, लक्षात घ्या. आयोडी घटक पॉझिटिव्ह आहे. एप्रिलमध्ये मित्रांनो तो परत तटस्थकडे येत आहे, न्यूट्रल कंडिशन येत आहे. आणि न्यूट्रल कंडिशन आल्यानंतर मित्रांनो ऑस्ट्रेलिया आणि त्या परिसरामध्ये अधिक पावसाची शक्यता होत असते. इंडोनेशिया असेल, जावा असेल, सुमात्रा असेल, या ठिकाणी तटस्थ आयोडीच्या कालखंडात चक्रीवादळ सुद्धा निर्माण होत असतात. मित्रांनो, मे मध्ये तो पॉझिटिव्ह कडे परत जात आहे. मे, जून, जुलैमध्ये तो आपल्या सिंगेला पोहोचत आहे. म्हणजे प्लस 0.8 पर्यंत पॉझिटिव्ह आयोडी होत आहे. आणि पॉझिटिव्ह आयोडी जर जुलै महिन्यात होत असेल तर मित्रांनो जुलै महिन्यात महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला आयोडीच्या माध्यमातून तयार झालेली दिसत आहे. परंतु हा पाऊस घाटावर चांगला पडेल, कोकणात चांगला पडेल. संपूर्ण जो कोस्टल लाईन आहे अगदी केरळ ते गुजरातपर्यंत या भागात चांगला पडेल, पूर्व विदर्भात चांगला पडेल. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये मित्रांनो जेमतेम पाऊसच आयोडीच्या कालखंडात सुद्धा असतोच. तो कसा पडेल याची सातत्याने आपण माहिती घेत राहू. मित्रांनो, परत सप्टेंबर पासून आयोडी हा तटस्थकडे जात आहे. पुन्हा निगेटिव्ह म्हणजे तटस्थकडे जाऊन निगेटिव्ह कडे त्याची वाटचाल होत आहे. अशा रीतीनं मित्रांनो आयोडी आणि इंडियन ओशन डायपोलची भूमिका, त्याचबरोबर प्रशांत महासागरातील अल लिनोची भूमिका, या दोन्ही भूमिका यावर्षी 2026 मध्ये या सातत्याने या दोन्ही महत्वाच्या घटनाकडे आपल्याला लक्ष ठेवावे लागेल. त्यामुळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. मित्रांनो, हे सर्व विश्लेषण माझं वैयक्तिक आहे. तुम्हाला अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाशी वेबसाईटला भेट द्या. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.